नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, घरात आजी आजोबा, आई वडील, काका काकू, चुलत बहीण भावंड असणं म्हणजे फार मौज असते. ते घर म्हणजे जणू गोकुळच. त्यात आजी आजोबा कुटुंब प्रमुख, त्यांच्यावर हुकूम शिस्तीत सारे वागत असतात. मग त्या वागण्याची सवय होते घरातल्या प्रत्येकाला आणि मग ते घरातल्या प्रत्येकाचं वळण होतं. रीती, परंपरा, विचार, संस्कार या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत जातात आणि त्यालाच आपण संस्काराचं झिरपणं असं म्हणतो ना. घरी आलेल्या कुणालाही तसंच पाठवायचं नाही आणि आपण कुणाकडे जाताना तसंच जायचं नाही, हा आमच्या घरचा शिरस्ता. आता या तसंच मध्ये जगभराचा पाहुणचार सामावलेला आहे. माझे कोणी मित्रमैत्रीण ठरवून आले की मग बटाटे वडे कर, अचानक आले तर आवडीचा गोडाचा शिरा कर, नाहीतर सांजा कर. अगदीच वेळ नसेल तरी धडपडत उठून किमान सफरचंदाची एक फोड तरी खा असं म्हणत ती हातावर दे. आईबाबांचे ऑफिसमधले कोणी पाहुणे आले तर किमान चहा तरी कर. नातेवाईकांपैकी कोणी येणार असेल तर खास त्यांच्या आवडीनिवडी जपत त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ करणं हे अध्यारूत होतं. आणि हे सगळं करताना आई आजीच्या चेहऱ्यावर कधी आठी यायची नाही, श्रम दिसायचे नाही, त्यांचं स्मित हास्य लोपायचं नाही. इतकं ते सारं सहज होतं. एक सांगू, सहज होतं ना म्हणूनच ते सुंदर होतं. पाहुण्यांसाठी आलेल्या या नियमाला एक पोट नियमही होता. आपल्याच घरातून निघतानाही तसंच निघायचं नाही, हा घरातल्या सगळ्या माणसांसाठीचा उपनियम. सकाळचा चहा पिऊन झालेला असला तरी तशीच जाऊ नको कॉलेजला असं म्हणत आजी तूप साखर लावलेली एक पोळी घेऊन माझ्या मागे उभी असायची. मनसुखानी नावाचा प्रोफेसर त्यावेळी आम्हा मुलींमध्ये भारी फेमस होता. आमच्या गप्पातनं हे आजीला कळालं असावं आणि मग आजी उशीर होतोय ग, नको मला, मी जाते तशीच असं म्हणण्याचा अवकाश की त्या मनसुखानीच्या नावानं ती बोटं मोडायची. त्या मनसुखानीला म्हणावं एवढी पोळी खाल्ल्याशिवाय माझी आजी काही मला तशीच सोडत नसते, बाकी तू तुझं बघ. असा राग तिचा उफाळून यायचा. पण घरातून निघताना तसंच जायचं नाही, हा तिचा नियम आम्हाला पाळावाच लागायचा. आपण कुणाकडे जातानाही तसंच जायचं नाही हा या सगळ्याचा व्यत्यास. तो तितकाच खरा होता. आत्याकडे जाताना खास ठेवणीतल्या लोणच्याची बरणी भरली जायची. मावशीला आवडतात म्हणून घारगे व्हायचे, 1 ना 2. यातलं काहीच जमलं नाही ना आणि अचानक कुणाकडे जावं लागलं तर जाता जाता द्राक्ष घे, चिकू घे, सफरचंद घे, असलं काही ना काहीतरी त्या करायच्या. हे सगळे सोपस्कार आई आजी पाळायच्या इथपर्यंत ठीक. पण मी माझ्या शाळा कॉलेजच्या वयात काही कामासाठी कोणाकडे एकटीच जातीये तरी या तशीच जाऊ नको असं म्हणायच्या आणि मग मात्र माझी चिडचिड व्हायची. मी कधी ऐकायचे पण अनेकदा त्या वयातल्या न ऐकण्याच्या नादात तशीच निघून जायचे. लहान आहे, मोठी होईल तेव्हा कळेल असं म्हणून सोडूनही द्यायच्या. त्यावेळी एकदाच आजीनं या चिडचिडीवरचा उतारा केला. म्हणाली, कपभर चहाही न देता कुणाला तसंच पाठवशील किंवा रिकाम्या हातानं कोणाकडे तसंच जाशील तर आपल्या घरातलं काही जाणार नाही, पण पत मात्र जाईल. ज्याला ऐपत आहे ना त्यांनी आपली पत नेहमी सांभाळावी. खरंच आजही माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक घरातून तसंच कुणी जात नाही आणि आपणही कुणाकडे तसंच जात नाही. काय करणार, आजी नावाची मौल्यवान विद्यापीठं अशी शब्द पेरून आसपासच वावरत असतात ना आपल्या, हो ना. मनाचे ऐश्वर्य संस्कार, मनाचे सौंदर्य संस्कार, मना आदर्श संस्कार, मना सद्भाव संस्कार, मना विवेक संस्कार, मना घडवी